रामकृष्ण हरिमावली हा एक वारीतला व्हिडिओ आहे. न्यूज 18 मराठी या चॅनलच्या पत्रकार प्रियंका लाथे या ताईनं शूट केलेला एका वारकऱ्याचा व्हिडिओ आहे. एखाद्या व्यक्ती एवढ्या दुःखात कसा असू शकतो. खरंच ज्यावेळी मी तो व्हिडिओ बघितला 3-4 दिवसापासून माझ्या तो नजरेस आला, त्यावेळेस आपसूक डोळ्यातून पाणी गळल्याशिवाय राहत नाही. खरं तर असं कधी कधी वाटतंय की विठ्ठलानंच या प्रियंका ताईला या वारकऱ्याकडे पाठवलं आणि त्याच्या दुःखाची उकल करण्यासाठी सद्बुद्धी दिली, असंच या व्हिडिओतून वाटतंय. मग तुम्ही व्हिडिओ बघा. काय म्हणता, आता पंढरपूर जवळ आले एकदमच? जवळ आलंय, पण मग कसं वाटतं आता? बाकी काय म्हणता, शेतात काय लावलेलं आहे? शेती आमची गेली सगळी. कसं काय? मेवण्याने बेकार केली. काय केलं मेवण्याने? ही जमीन घेतली मेवणे. आता तुमच्याकडे शेती नाहीये का? नाही शेती राहिली. मग आता कसं काय, घर कसं चालतं मग? सरकारी पैसे येते, सरकारी डोल येतो. काय येतो? सरकारी पैसे आपले डोल हा, ते आपले खातात. त्याच्याने चालतं. कुपान येतो, तेच आपलं खायचं. आणि घरी कोण कोण असतं? कुणी नाही, घरी कोणच नाही? एकटाच. देवा. सगळे पोरं वाढले. सगळे पोरं वारले? कशाने? अरे. शांत व्हा बाबा, शांत व्हा, शांत व्हा. माफ करा, मला माहित नव्हतं बाबा माफ करा, मला माहित नव्हतं, मी सहज विचारलं. अरे यार. बाबा पाणी प्या. प्यायचं तुम्हाला? पाणी प्यायचं? शांत व्हा आधी, बस आरामात. काय झालं होतं नेमकं? पोरांना काय झालेलं? म्हणजे मुलांना काय झालेलं? आजार होता का काही? मग एक दारू पिऊन गेले. दारू पिऊन आणि म्हणजे एक मुलगा होता का? एकच? दुसरं ते 12वी शिकलेलं. अच्छा, 12वी शिकला? हा, मग ते बी गेलं. कशाने गेलं? ऍक्सिडेंट? बायको? ते गेलं. त्यांना काय आजार? हा, काय झालं? कावेरीचा. कावीळ? हा कावीळने? हा, पोटात उतरली. त्यांना म्हणलं लवकर चला दसऱ्याच्या आधी. ऐकलं नाही. लोणावळ्याला नेली. 15 दिवसांनी खालाच झालं. मग आता तुमचं कसं, कोण करतं तुमचं सगळं? ना मी हाताने करतो. तुम्ही स्वतःच करता? हा, येतं आपल्याला सगळं. हाताने येतं आपलं स्वयंपाक सगळं येतं. कालवून दाखल आपण कोणाच्या घरी जात नाही, स्वतः करतो. हे शिकले कर जमीन होती. फॉरेन ट्रक गेली, जमीन गेली, सगळं गेली. वारीला जरा बरं वाटत असेल ना? हा, इथं बरं. मग त्या घरच्यामुळं असं झालं, मग वैताग येतो.